खरं तर आमचे मित्र उपोषणकर्ते सुरेश भाऊ वाघले साहेब, खरं तर त्यांच्या मिसेस सोनालीताई वाघले, त्यांचं नावही सोनाली आहे आणि त्या सोनालीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश भाऊची खरं तर दोन्ही मुलं या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर सुरेश भाऊला च्या कुटुंबाला धन्यवाद द्यावा लागेल की सुरेश भाऊच्या मिसेसचे वडील वारले, ते दुःखात आहेत. आता 5वा दिवस आहे तरी मॅडम वडिलाचं दुःख सावरून आपले पती एका लढाऊ वृत्तीने करतात लढतात म्हणून त्यांच्या पाठीशी आपली दोन्ही लेकरं घेऊन या ठिकाणी खरं तर सोनालीताई उभी आहे. आणि म्हणून सोनालीताई तुम्हाला मी धन्यवाद देतो. अत्यंत सुरेश भाऊ आहेत लढाऊ कार्यकर्ते आणि म्हणून आता त्या ठिकाणी सगळे मंडळ आहेत. विशेष करून या ठिकाणी माजी सैनिक या ठिकाणी खरं तर उपस्थित असणारी माजी सैनिक संघटना सलाम आहे तुमच्या संघटनेला. तुमच्यासारखे माजी सैनिक जर आमच्या पाठीशी आता उभे राहिले आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आणि आज तुम्हाला पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी फार मला बरं वाटलं. सर्व माझे पत्रकार मित्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ताभाऊने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे खरोखर आम्ही कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये मतभेद नाही आणि सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलं की आपण इथं सगळ्यांनी पक्षाचे जोडे ठेवून ही लढाई आपल्याला पूर्ण करायचे. संजीव सावले समोर उभे मला तिथं आमचा दोघा जावायचा त्यांचा फोन झाला. मी काळू सेकंद येते मी चहा घेत होतो. त्यांचा तिथं संजीव शेठचा खरं तर फोन आला. म्हणजे जावई तिकडनं आले मला भेटा, आपल्याला खरं तर 15 तारखेचं नियोजन करायचे. मी पसंती करतो मी आमच्या 9 ऑगस्टला तुम्ही उपोषणाला बसले. म्हणजे 9 ऑगस्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आदिवासींचा एक आनंद दिवस. आणि आज 15 ऑगस्टला म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये हा अन्याय होतोय म्हणून 15 तारखेला आम्ही तो दिवस निवडलाय आणि ती तारीख आहे 15 आणि आंदोलनाचा टाइम आहे 12. म्हणजे हे आझादीचे 12 वाजवण्यासाठी 15 तारखेला आंदोलन करायचे म्हणून सर्वांनी मोठ्या पडले बघा. एकही खाली दूध गाडी जाऊ द्यायची नाही, भाजीपाला जाऊ द्यायचं नाही. त्यांना कळू द्या, मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला कळू द्या, अरे दूध नाही आता कॉफी कशी प्याल, चहा कसं प्याल. म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारी मुंबई बंद केली पाहिजे, मुंबईचा मार्ग बंद केला पाहिजे. काल दत्ताभाऊंनी भोराडला गेलो, अक्षरशः ती लोक रडत होती. फक्त एका ग्रामपंचायतला पत्र 450 एकर जमीन जाते, अजूनही कोणाला माहित नाही. अक्षरशः त्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी पाहून सुरेश भाऊ मला पण त्या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय ते माणसं जंगलामध्ये राहतात, काय ती प्रत्यक्ष म्हटलं त्याचा कोणत्या नव्याने बंद केला आधी कोकण जवळ गेला त्याचा आपण पण बंद केला पाहिजे आणि कोकणात उतरलं पाहिजे. म्हणून मी काल कोकणामध्ये गेलो, सगळी पाहणी केली. माझ्या पैकी काय 4-5 सरपंच होते, पत्रकार काका होते, पत्रकार राजचंद शिंदे होते. इथे आपण बातमी आहे म्हणून सर्व पक्षाच्या सर्व संघटनेला माझी विनंती आहे की हा जो लढा आहे हा लढा आपल्याला मोठ्या प्रमाणात उभा करायचे. आणि म्हणून निश्चितपणे सुरेश भाऊ तुम्ही एकटे नाही. हे आंदोलन 15 तारखेपासून एवढं तीव्र होईल तर या आंदोलनामध्ये जे सामील होणार नाही, या आंदोलनाच्या जे पाठीशी उभे राहणार नाही त्यांना रस्त्यावरती पण फिरू देणार नाही. अशा प्रकारची घोषणा पत्रकार मित्रांनो करतो. आणि म्हणजे 15 तारखेचं 12 वाजता हे आंदोलन आहे. त्या ठिकाणी खाली आपण गाडी लावू, काय पण आपल्याला करू द्या, अटक केलं तर काय फरक नाही. अशोक दादा सारखा एक ज्येष्ठ माणूस कधीच आक्रमण बोलत नाही, पण त्यांनी सांगितलं गोपरून काढू. दादा तुम्हाला सलाम आहे, आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी राजकारणाच्या जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवून आज सरकार जरी आज आम्ही सरकारमध्ये काम करतो. मला काही लोक म्हणजे तुम्ही सरकारमध्ये काम करतो. मी काल ठाण्यावरती सगळ्या पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं अरे ठाणे जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
अरे पुणे आणि ठाणे या दोन जिल्ह्यातल्या दोन उपमुख्यमंत्र्यांना भेट आली, पत्रकार परिषद घेतले आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा केलाय तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटा, मुख्यमंत्र्याला घेऊन तुम्ही पंतप्रधानांना भेटा आणि अदानीचा तुम्ही खजाना करा, अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी घोषणा केली आहे. म्हणून संजय भाऊ आपण जावई सासरे काय ठिकाणाचं कारण नाही, सगळे मंडळी तुम्ही मी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी सर्वांनी लढा द्यायचा. हा लढा तुमचा आमचा सर्वांचा आहे. आज 17 ग्रामपंचायतींना नोटीस आहेत, म्हणजे जुन्नर तालुक्याने सुद्धा आज या 17 ग्रामपंचायती जातील असं काही समजू नका. अरे माणिकगाव धरणाचं पाणी खाली येतं असेल दादा, उद्या माणिकगाव धरणाचं पाणी त्यांनी उचललं तर आपलं ऊस बागायचं खाली पिकणार नाही, खाली पाणी जाणार नाही. म्हणून याची गरज कारखान्याला आहे, तालुक्याला आहे, प्रत्येकाला आहे. आणि म्हणून माझी प्रत्येकाला विनंती ज्याने त्याने त्यांच्या पद्धतीनं आपल्याकडे काय वकील आहे, शिकलेली मुलं आहेत, त्याच्यावर अभ्यास करतात, सगळ्यांनी अभ्यास करावा. आणि निश्चितपणे ठाणे जिल्ह्यामध्ये काल मी दिसतात पाहुणे म्हणून गेलो तरी 400-500 लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि अक्षरशः ती लोक आमचं कौतुक करत होती. म्हणजे बरा झाला आमचा वाघ आला खाली. म्हणलं आता इतकं दत्त भाऊ आपण हा रस्ता रोको आंदोलन करणार आहे. जर 31 तारखे सुनावणी थांबली नाही तर खाली आपण सावरणार होतो. त्यांना मी शब्द दिला का आम्ही कोकणामध्ये येऊ, कोकणाच्या लोकांनी सांगितलं आम्ही काठ्या घेऊन, साधण्याची काठी घेऊ, आम्ही त्या ठिकाणी सागाच्या काठ्या घेऊन कोकणात सुद्धा आंदोलन करू असं त्यांनी त्या ठिकाणी मला त्यांनी शब्द दिलेले. पण आपण मागे पुढे हटायचं नाही. बाकी ते 450 एकर जमीन जाते, आपल्याकडे 160 एकर म्हणजे त्यांची आपल्यापेक्षा त्यांची जमीन जाते. कुणाला विचारलं नाही, कुणाला नोटीस नाही. पेसा कायदा काय सांगतोय की आपल्याकडे 3 उद्या स्रोत राहू, पेसामध्ये काही करता येत नाही. हा एक कायदा. दुसरा कायदा तुम्ही पर्यटन जाहीर केले. तिसरा त्या ठिकाणी आम्ही धर्मवर्ष झाले. आजूबाजूची लोक वर, त्यांना नदीच्या कडची लोक वर राहायला गेले, हरिमामा डोंगरावर राहायला गेलेत. आणि यांच्या काय बापाची जमीन आहे का? कोणतरी आमच्या शिष्टमंडळ करतात, त्यांना कलेक्टर साहेबांनी काहीतरी उलटे पालटे उत्तर दिले. सरकारचं असं मला माहिती नाही, पण कलेक्टरला सुद्धा माझा इशारा आहे, कलेक्टर साहेब तुम्ही जनतेचे नोकर आहेत. कुठल्याही प्रकारचा दादागिरीची भाषा केली तर कलेक्टरला सुद्धा आम्ही सुट्टी देणार नाही, अशा प्रकारचा जाहीर या ठिकाणी इशारा देतो. कलेक्टर काय, कलेक्टरची जमीन आहे, जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या अदानीच्या बापाची. मला काय काय लोक म्हणतात अध्यक्ष तुम्ही आक्रमक होतात, तुम्हाला भीती वाटत नाही का? मला माणसाला मृत्यू एकच असतो, त्याच्यामुळे घाबरायचं नसतं. अनेक आंदोलनं केली, समाजाच्या जीवावर, तरुणांच्या जीवावरती, कलेक्टर कचेरीवरती 1 लाख लोकांचा मोर्चा काढला होता. त्या टायमाचा माझा प्रसंग आला होता, देवरामला तुमचा लाल दिवा काढून घेऊ, तुम्हाला पक्षातून काढून टाकू. त्या टायमाला नेते मंडळ सांगितलं माझा राजीनामा घ्या, माझा लाल दिवा गेला तरी चालेल, पण माझा समाज वाचला पाहिजे. म्हणून मी ठाकरे मोर्चा यशस्वी जनतेच्या जीवावर केलं. कॉलेजची पोरं महिला भगिनी औंढ्यात आल्या होत्या. 1 लाखाचा मोर्चा म्हणजे खेळ नाही. आम्ही बनकर पाट्याला मोर्चा केला, 4 रस्ते बांधले केलते, त्या ठिकाणी सुद्धा यशस्वी झाला. नंतर आम्ही बांगडी बनकर फाटा असेल, आवळा फाटा असेल, हे सगळे मोर्चे सगळ्या समाज बांधवांच्या आशीर्वादाने झाले. त्याचा उद्याचं आंदोलन सुद्धा सर्वांच्या आशीर्वादाने केला. आणि परत एकदा मी एक प्रश्न येतो, जोरदार करा, आपल्याला ऐकू द्या त्यांच्या माध्यमातून तरी. अरे अदानी हटाव, मोठा आवाज आला पाहिजे त्याला जाऊ द्या. अरे अदानी हटाव, अदानी हटाव, जमीन आमची हक्काची. तुमच्याकडे आत गेले पाहिजे. मला बघू द्या, आमची मुली आता रिटायर आहे, असेच येते नाही होते जोरदार. अरे जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची. अरे अदानी हटाव, अदानी हटाव. धन्यवाद. सूरज तुम्हारे साथ है, सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.